नमस्कार मंडळी आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, मला तर वाटते की प्रत्येक शेतकऱ्यांनी आता कोकाटे साहेबांकडून जे काही रमीचा गेम असेल ते शिकणं गरजेचं असणार आहे। पत्ता असेल, त्यानंतर रमी असेल, ऑनलाईन रमी असेल, याच्यातून आपल्या शेतकऱ्यांना भरघोस पैसे मिळतील। कारण तर आपले माणिकराव कोकाटे साहेब हे विधिमंडळात असताना सुद्धा त्या ठिकाणी पत्ते खेळताना दिसतील तुम्हाला। आता मी बाजूला एक व्हिडिओ सोडणार आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा रमी खेळत असताना माणिकराव कोकाटे साहेब या अक्षरशः त्या ठिकाणी मोबाईलवरती रमी खेळतात, परंतु त्यांच्या माध्यमातून काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे। रोहित कुमार यांनी तो काही व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। आता माणिकराव कोकाटे साहेबांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ माझ्यावरती मुद्दाम लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर त्या ठिकाणी युट्यूब मी बघत होतो, परंतु युट्यूब बघत असताना त्या ठिकाणी ऍड आली आणि ती ऍड स्किप करत असताना मी त्या पद्धतीने ते स्किप झालं नाही किंवा 15 ते 16 सेकंदाचाच तो व्हिडिओ का टाकला, मोठा का व्हिडिओ नाही टाकला, असंही त्यांचं म्हणणं होतं। त्यांना स्पष्टीकरण दिलेले, परंतु तसं दिसत नाही। प्रत्येकाला समजेल, लहान मुलाला सुद्धा समजेल की त्या ठिकाणी रमी खेळत होते। रमी होते की ते पत्ता होता ते माहित नाही, परंतु त्या ठिकाणी ते खेळण्याचं काम सुरू होतं। कारण तर एक एक पत्ता खाली काळ्या किंवा तांबड्या अक्षराचा तो पत्ता खाली येत होता। अक्षरशः त्या ठिकाणी पत्ता खेळला जात होता, रमी खेळली जात होती। त्यानंतर आता विधिमंडळात जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे बोलल्या गेल्या पाहिजे होते। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात आपण बोलल्या गेलं पाहिजे होतं, कर्जमाफीच्या संदर्भात बोलल्या गेलं पाहिजे होतं आणि त्याचबरोबर जे काही आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 1 रुपयात पीक विमा सुरू केला होता, ही जी काही योजना बंद केली होती, यामध्ये त्याची परत एकदा ती योजना चालू केली गेली पाहिजे होती आणि जे काही पीक विम्याचे स्टिकर असतील ते हटवण्यात आलेले, ते सुद्धा स्टिकर लागू करणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही। कदाचित माणिकराव कोकाटे साहेबांना याचं गांभीर्य समजलं नसेल, कारण तर ते जे काही रमी असेल त्या रमीमध्ये खुश होते, पैसे कमावत होते आणि कदाचित त्यांचे काही पत्ते लागत नव्हते, म्हणून ते टेन्शन मध्ये सुद्धा आले होते। असा डोक्यावरती हात फिरवला आणि माणूस टेन्शन मध्ये असल्यानंतर एखाद्या वेळेस आपला पत्ता लागला नाही, पैशाचं जर नुकसान होत असेल तर त्यावेळेस माणूस मग काय होते, टेन्शन मध्ये त्याने डोक्यावरती हात फिरवते। आता माणिकराव कोकाटे तसंच पद्धतीचं कृत्य करताना दिसत आहेत। माणिकराव कोकाटे साहेब हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या विषयावरती गंभीर नाहीत। एखादा शिक्षणाचा बाजार होऊन बसलेला आहे, त्या विषयावरती विधिमंडळात बोलल्या गेलं पाहिजे होतं, परंतु त्या विषयावरती बोलल्या गेलं नाही। किंवा बोलल्या असताना सुद्धा जे काही आता आपण बघू शकतो की जे काही ऑनलाईन रमी असेल त्याच्यावरती बंधनकारक असणं, बंधन करणं गरजेचं होतं। कारण तर बरेच लोक त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले, शेतकरी सुद्धा उद्ध्वस्त झालेले, मास्टर लोक सुद्धा उद्ध्वस्त झालेले, शिक्षक लोक सुद्धा उद्ध्वस्त झालेले, त्यानंतर पोलीस अधिकारी असले हे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेले, मोठमोठ्याला अधिकारी सुद्धा यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले। परंतु या रमीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय टॅक्स मिळतो, काय पैसे मिळतात माहित नाही। हा रमी चालवण्याचा जो काही अट्टहास आहे त्यांचा, ह्या कुठेतरी थांबला गेला पाहिजे, परंतु तसं होत नाही। कर्जमाफीचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असतील, या विषयावरती बोलल्या जात नाही। एकीकडे शिक्षणाचा सुद्धा बाजार होऊन बसलेला आहे। शिक्षणाच्या विषयावरती महत्वाचा असताना सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात उठाव केला होता, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले असतील यांनी सुद्धा उठाव केला होता। आपल्या अंगावरती शेण सुद्धा बऱ्याच लोकांनी फेकलं होतं, त्याचा सुद्धा प्रतिकार केला नाही आणि महिलेला शिक्षण मिळावं यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न होता। या महाराष्ट्रात, या भारत देशात जर शिक्षणाचा बाजार होत असेल तर या आमदार खासदाराच्या माध्यमातून केला जात आहे। कारण तर संस्था जरी असतील तर ह्या काय सर्वसामान्य लोकांच्या नाहीत, शेतकऱ्यांच्या नाहीत किंवा एखाद्या गरीब वर्गातील लोकांच्या नाहीत, ह्या आमदार खासदारांच्या संस्था आहेत आणि यांच्या माध्यमातून डोनेशन लाटण्याचं काम सध्या सुरू आहे। जिल्हा परिषद जे काही शाळा असतील त्याच्यावरती हात घालण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जाते। कारण तर यांच्या शाळेला विद्यार्थ्याची नोंद होत नाही, त्यांचे शाळेचे डोनेशन भरल्या जात नाही किंवा डोनेशन किंवा पैसे कमवण्याचं साधन झालेले शाळा म्हणजे। खरं तर या शाळेच्या डोनेशनच्या माध्यमातून भरपूर काही पैसे कमवण्याचं काम या नेते लोकांच्या माध्यमातून सध्या केलं जात आहे। आता हे थांबल्या जात नाही, विधिमंडळात असताना सुद्धा पत्ते खेळल्या जातात। मला तर वाटते की शेतकऱ्यांना सुद्धा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांकडे कुठेतरी ट्युशन लावलं गेलं पाहिजे। कारण तर शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव असतील हे फार घसरलेले आहेत, त्याचबरोबर तुरीला सुद्धा भाव नाहीत, कापसाला सुद्धा भाव नाहीत, तुमच्या हळदीला सुद्धा भाव नाहीत। जी तूर 13-14 हजार रुपये विकत होती ती आज तूर 7 हजार रुपये विकते। म्हणजे शेतकऱ्यांना जर सोयाबीनला, कापसाला वगैरे भाव जर नाही मिळाले तर मग कदाचित माणिकराव कोकाटे साहेब हे शेतकऱ्यांना ऑनलाईन रमी शिकवतील, त्याच्यातून पैसे कसे कमवायचे, आपल्या मुलीचे शिक्षण असतील, मुलाचे शिक्षण असतील, लग्न असतील, दुःख सुख असेल, घरातील खर्च असेल,
हा कदाचित माणिकराव कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून शिकवल्यानंतर ते शेतकरी कुठेतरी 4 पैसे सुद्धा कमवतील. कारण तर शेतकऱ्यांच्या हातात तर काही पद पडत नाही, पैसे सुद्धा येत नाहीत, आलेल्या पिकाचे भाव ठरवण्याचा त्याला अधिकार नाही, मातीमोल त्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माल विकावा लागतो. अशा पद्धतीचे जर आपले मंत्री आमदार असतील तर यांना आपण निवडून देतो का? खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील, नोकरी धारकाचे प्रश्न असतील, बेरोजगाराचे प्रश्न असतील, हे विधिमंडळात मांडण्यासाठी आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी या लोकांना आपण खरं तर निवडून देतो. परंतु यांना वाटतं की आपण 5 वर्ष निवडून आल्यानंतर आपल्याला कोणाची गरज नाही, आपल्या शेतकऱ्यांची सुद्धा गरज नाही आणि सर्वसामान्य लोकांची सुद्धा गरज नाही. यांचा भ्रम आहे. कारण तर शेतकरी असेल, सर्वसामान्य लोक असतील, तुम्हाला विधिमंडळात त्याच्यासाठी पाठवतात की आपले प्रश्न मांडले गेले पाहिजेत, त्या प्रश्नावरती कोणीतरी बोलले गेले पाहिजेत. परंतु माणिकराव कोकाटे साहेबांना याचं गांभीर्य नसावं. शेतकऱ्यांना भिकारी काय म्हणतात, पंचनामे काय ढेकळाचे करायचे का, शेतकऱ्यांना दिले तरी सुद्धा शेतकरी रडत राहत असाले, असे बरेच काही विधानं करून गेले हे आमदार खासदार. आता दानवे असतील, यांनी सुद्धा ते विधान केलं होतं, शेतकरी साला रडत राहतो. आणि आपले अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार हे सुद्धा म्हणले होते की त्या धरणात काही मुतायचं का. ह्या लोकांना कधी समजणार? या लोकांना आपण जे काही निवडून देतो हे कोणत्या विषयावरती निवडून देतो? आपल्याही लोकांच्या काही चुका होतात का? असे बिनडोक लोक जर बार बार गलती करत असतील आणि आपण त्याला सत्तेत घालत असेल 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर, तर हे आपल्या कुठेतरी चुकते का? या विषयावरती आपण गंभीरतेने विचार केला पाहिजेत, माहिती घेतली पाहिजेत. आपल्या नेमकं काय वाटते या कमेंटमध्ये नक्कीच, या व्हिडिओच्या चॅनलच्या संदर्भात काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. शेतकऱ्यापर्यंत जरा पोहोचू द्या व्हिडिओ. कारण तर पत्रकार असले, काही मोठ्या प्रमाणात न्यूज धारक असतील, हे सध्या विकल्या गेलेले आहेत, या प्रश्नावरती बोलत नाहीत. आता सर्वसामान्य लोक जर युट्यूबवरच्या माध्यमातून बोलत असतील तर ते पुढे कुठेतरी आपलं पोहोचण्याचं काम असणार आहे. कारण तर गांभीर्यता लक्षात घ्या. आपल्या मुलाचे शिक्षण असलेले हे पैशाच्या माध्यमातून लुटल्या जात आहे. या गोष्टीचं गांभीर्य घ्या. जय शिवराय.